पण भारतात राहतो आणि आजकाल भारतातल्या मुली स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं करत आहेत. त्या वर्ल्ड कप घेऊन येत आहेत. मॅरेथॉनमध्ये रिसेंटली पुण्यातच एक मुलगी पहिली आली. यांनी काय होतं, फिमेल ज्या स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह आहेत तेव्हा त्यांचं हायमेन बऱ्याच वेळा टॉर्न होतं आणि त्यासाठी आम्ही हॅमेनोप्लास्टी ही सर्जरी करण्याचा त्यांना सल्ला देतो. आणि का भारतात एक रिच्युअल आहे की फर्स्ट नाईटच्या वेळेस ब्लिडिंग व्हायला पाहिजे, म्हणजे हायमेन टॉर्न व्हायला पाहिजे आणि ब्लिडिंग व्हायला पाहिजे. हा आपला एक रिच्युअल आहे किंवा हा आपला एक रिवाज आहे आणि त्याच्यावरनं काही गैरसमज समाजात पसरतात. तर त्यासाठी हॅमेनोप्लास्टी करायचा आम्ही सल्ला देतो. काय असतं, एकदम डे केअर प्रोसिजर आहे. शॉर्ट जनरल ॲनेस्थेशिया दिला जातो या प्रोसिजरमध्ये. जो हायमेन आहे, हायमेन म्हणजे काय की जो योनिमार्ग आहे त्याच्या आतमध्ये जो पडदा आहे, तर त्याला एक आवरण असतं आणि ते जनरली व्हर्जिनिटीचं एक लक्षण मानलं जातं. तर ॲनेस्थेशिया दिल्यावर आपण तो जो पडदा आहे किंवा जो पापुद्रा आहे तो पहिले फ्रेश करून घेतो आणि सिम्पल ॲब्झॉर्बेबल सुचर्स, म्हणजे अगदी फाईन असे न दिसता येण्यासारखे आपण ते सुचर्स टाकतो आणि या प्रोसिजरला हॅमेनोप्लास्टी म्हणतात. तर आपल्यावर जर कल्चरल बर्डन असेल तर डेफिनेटली आपण ही सर्जरी करायलाच पाहिजे. थँक्यू.